नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. दही जास्त दिवस ताजे आणि फ्रेश राहण्यासाठी दह्यात 1 चमचा मध मिसळा. यामुळे दही फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा एकदम फ्रेश राहते. टिप नंबर 2. 1 लिंबू अर्धा कापून त्याला 9 ते 10 लवंगा टोचून लावाव्यात आणि घराच्या कोपऱ्यात ठेवून दिल्याने घरात मच्छर यामुळे अजिबात येत नाहीत. टिप नंबर 3. जर तुम्हाला मायग्रेन असेल तर किंवा सारखेच डोके दुखत असेल तर तुळशीच्या पानाचा काढा करून पिल्याने लवकर आराम मिळतो. टिप नंबर 4. कधीकधी भांडी घासल्यानंतर हात रुक्ष होतात. दुधात लिंबू रस मिक्स करून हाताला लावल्याने हात मऊ होतात. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 5. पांढरा रस्सा बनवताना त्याला दाटसरपणा येण्यासाठी त्यात मगज बी आणि काजूची पेस्ट त्यामध्ये घालावी. यामुळे पांढरा रस्सा खूप छान टेस्टी असा लागतो. टिप नंबर 6. 1 ग्लास कोमट पाण्यात मध आणि दालचिनी पावडर समान प्रमाणात मिसळून दररोज सकाळी पिल्याने शरीरातील चरबी कमी होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 7. संपूर्ण शरीरावरील मैल काढून टाकण्यासाठी 1 कप दुधात 2 चमचे कॉफी पावडर मिसळून आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला मसाज केल्याने संपूर्ण शरीर गोरे होते. टिप नंबर 8. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यात गव्हाच्या चपात्याऐवजी बाजरीची भाकरी नक्की खावी. टिप नंबर 9. केकमध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरच्या निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घालू नका, अन्यथा केक क्रॅक होऊ लागेल. तर सध्या पितृपक्ष चालू झालेला आहे, त्यासाठी खास टिप नंबर 10. पितृपक्ष स्पेशल गव्हाची खीर बनवताना गहू शिजवताना भिजवलेले गहू गरम पाण्यामध्ये घालावे, म्हणजेच गहू यामुळे लवकर शिजतात. गार पाण्यात घातले तर गहू लवकर शिजत नाहीत. तर गव्हाची खीर बनवताना ही टीप नक्की लक्षात ठेवा. टिप नंबर 11. जर तुम्हाला कमी वेळेत बलवान बनायचे असेल तर दररोज भोपळ्याच्या बिया खाण्यास सुरुवात करा, कारण यामध्ये झिंक भरपूर प्रमाणात आढळते किंवा असते. टिप नंबर 12. कचोरी बनवताना मसाल्यात थोडं बेसन भाजून घातल्याने कचोरी स्वादिष्ट बनते आणि लाटायला सुद्धा सोपी जाते. टिप नंबर 13. बटाट्याचा पराठा बनवताना कधीकधी सारण पातळ होते, त्यामुळे पराठे बनवताना सारण बाहेर येते. सारण घट्ट होण्यासाठी ब्रेड मिक्सरला वाटून किंवा ब्रेड क्रम्स बनवून सारणमध्ये मिक्स करून पराठे बनवावेत. यामुळे पराठे फुटतही नाहीत आणि पराठे स्वादिष्ट सुद्धा बनतात. टिप नंबर 14. साखरेचा पाक बनवताना त्यात थोडेसे गुलाबजल घातल्याने मिठाईला खूप छान असा सुगंध येतो. टिप नंबर 14. किचन ओटा साफ करताना फक्त साध्या पाण्याने साफ करण्यापेक्षा त्यात थोडेसे व्हिनेगर मिक्स केल्याने ओटा तर स्वच्छ होतोच, पण किटाणूसुद्धा यामुळे मरतात. टिप नंबर 15. फोडणी देताना तेल टाकल्यानंतर तेल गरम होण्याआधीच त्यात थोडेसे मीठ टाकल्याने तेलाचे शिंतोडे अजिबात उडत नाहीत आणि भाजीसुद्धा तळाला चिपकत नाही. टिप नंबर 16. हातपायांना मुंग्या येतात, पचनाच्या समस्या, मळमळ होणे, थकवा येणे ही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे आहेत. यासाठी आहारात दूध, अंडी, मासे या पदार्थांचा समावेश केल्यास व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर होते. टिप नंबर 18. ताक प्यायल्याने शरीरातील विषारी घटक मूत्रावाटे बाहेर फेकले जातात, त्यामुळे आपली
रोगप्रतिकारशक्ती देखील यामुळे वाढते. टिप नंबर 19. भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने, जेवणानंतर 1 ते 2 चमचे तीळ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम हे झटपट वाढते. टिप नंबर 20. जर मधुमेह असेल तर दररोज 1 चमचा आवळ्याच्या रसाचे सेवन करा. यामुळे मधुमेह बरा होतो. टिप नंबर 22. कोरफडीच्या गरमध्ये 1 चमचा मध मिसळून आवळ्याच्या रसाचे सेवन करा. त्यामुळे मधुमेह बरा होतो. टिप नंबर 23. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस त्याचा वापर करू नये. यामुळे पोट खराब होण्याबरोबर इतर अनेक आजार होऊ शकतात. टिप नंबर 24. महिलांना जास्त ब्लिडिंग होण्याची समस्या असल्यास त्यांना केळी दुधात मिसळून काही दिवस खावीत. यामुळे काही दिवसातच लवकरच या समस्येचा फायदा होईल. प्रत्येक महिलेने किंवा आईने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 25. जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल तर त्यांना दररोज भिजवलेले 1 अक्रोड, 1 ते 2 चमचे काळे हरभरे तसेच बदाम खायला द्यावे. टिप नंबर 26. मुरुमाच्या खुणा काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानाची पेस्ट गुलाब पाण्यासोबत बनवून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, डाग आणि मुरुमाचे डाग यामुळे नाहीसे होतात. तर अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टीप नंबर 27. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात. प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी व अतिशय महत्त्वाची ही पुढील टीप आहे. टीप नंबर 26. शरीरावर कोणतीही गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर आणि 1 चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि ही पट्टी लावून ते रात्रभर ठेवावी. हा उपाय केल्याने गाठ शरीरात वितळून जाते. तर तुमच्या पण शरीरावरती जर कोठेही गाठ आली असेल तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करून बघा. टीप नंबर 29. दररोज अनुशापोटी कडुलिंबाची पाने व कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा व केस निरोगी राहतात. टीप नंबर 30. डांबर गोळी बेसिनमध्ये रोज 1 गोळी ठेवावी. यामुळे झुरळ किंवा घाण वास येत नाही. टीप नंबर 31. जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी 1 महिना मनुक्याचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते तसेच चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स हळूहळू नाहीसे होतात. तर प्रत्येक महिलेसाठी ही अतिशय महत्त्वाची व खास टीप. टीप नंबर 32. ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कॅन्सर. कधीकधी आपल्या शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी अर्थात रेड ब्लड सेल तयार होत नाहीत. या आजाराला ॲनिमिया म्हणतात. लाल रक्तपेशी अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. यामुळे ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यासारखे कॅन्सर होण्याचा धोका असतो. ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कॅन्सर. टीप नंबर 33. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. अतिशय उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 34. तोंड आले असेल किंवा तोंडात फोड आले असतील तर किंवा छाले पडले असतील तर ताकाने गुळण्या करा. अतिशय खास टीप नंबर 35. ताक पिल्याने चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी होतो. अतिशय उपयुक्त टीप नंबर 36. दूध कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे. रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य प्यावे. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा.
चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.